फोन का नको पाडू, तुम्हाला सांगितलं होतं ना 1 आठवड्यानी या घ्यायला. आले लगेच दुसऱ्याच दिवशी. मी दादाला म्हटलं बघ कशी भावाने दिलेली सोन्याची वस्तू मला दाखवायला येते. तर म्हणतो नसती दाखवली तरी पण तुला राग आला असता. हे आपलंच नाणं खोटं आहे ना. सगळ्यांच्या पाया पडताना अशी अशी पाया पडली 3-3 वेळा. माझ्या पाया पडताना अशी. मम्मी पण काय बोलत नाही तिला, पप्पा पण काय बोलले नाही. मी तर बोलून निघाली बाबा मी या कुटुंबाचा हिस्सा नाहीये, मला माफ करा. सकाळी इकडचं रक्षाबंधन झालं, लगेच संध्याकाळी गेली तिच्या भावाला राखी बांधायला. म्हटलं थांब ना एक दिवस, भावाला बोलव इकडे. नाही तिकडे गेली ती. मी काय बोलणार आहे. मी आईला म्हटलं फक्त मला काय हे पटलेलं नाही बाबा. एक पण फोटो माझ्यासोबत काढलेला टाकला नाही तिने. सगळे फोटो भावासोबत. रक्षाबंधन आहे म्हणून काय झालं, सण आहे ना आपला, मग टाकायला नको सगळ्यांसोबत फोटो. दादा 4-4 वेळा छान झाली ग बासुंदी, छान झाली ग बासुंदी. अरे हो बाबा, बनवली 15 मिनिटात बासुंदी. माझ्या घरी आले असते तर मी पण बनवली असती. ती पुरणपोळ्या बनवत होती. मी म्हटलं जरा 5 मिनिटात मला मेकअप करून दे, राखी बांधायची दादाला. तर हा येऊन म्हणतो तू बनवशील का मग पुरणपोळ्या. म्हटलं वा, तुमच्यावरती कुठे चिडते मी. तुम्हाला पण सांगून ठेवता 7 दिवस सांगितलं की 8व्या दिवशी घ्यायला यायचं आणि उद्या जाऊ आपण सोन्याच्या कानातले आणायला. मला काय नाही माहिती.